नमस्कार मित्रांनो. अरबी समुद्रात तयार झालेले फेंगर चक्रीवादळ हे आता जमिनीवर तामिळनाडू राज्यात आले असून येथे ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून मुसळधार पाऊस बरसत आहे. पद्दुचेरीमध्ये मागील 24 तासात तब्बल 46 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ केरळ राज्याच्या दिशेने सरकताना दिसत आहे. या फेंगल चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील 3 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील थंडीच्या लाटेचा अवकाळी पावसात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये फुलर खाली पडणे, कापसाचे बोंडे खाली पडणे, पानाला व फळाला बुरशी लागणे, तुडतुडे व इतर कीटकांचा प्रादुर्भाव होणे या आणि अशा अन्य कीटकांचा रोगाचा समावेश आहे.